आज भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तनाने होत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा अभंग आहे। 1 तास भगवत चर्चा। श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त संत समाज, भक्त मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी आणि मातृशक्ती या सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम करून विषय प्रवेश करण्यापूर्वी बोलतीस नाही विषय प्रवेश करण्यापूर्वी आपल्याच गावातील कावेरी ना कावेरी आपल्याला 2 शब्द तिचं जे मनोगत आहे ते व्यक्त करणार आहे। मी कावेरीला आवाहन करतो व्यासपीठाकडे, बिनधास्त बोलायचं। संताची देवभूमी श्री क्षेत्र माहूरगड आज आपल्या गावामध्ये देवरूपी संत हरिभक्त पारायण श्री संत नारायण महाराज महादापूरकर अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कीर्तनानिमित्त आज महाराजाचं आगमन झालेलं आहे आपल्या गावामध्ये। तसेच आपण गेल्या 7 दिवसापासून ज्ञानेश्वरी पारायण प्रेमसिंग महाराज यांच्या गोड वाणीतून ऐकत आहात। तसेच श्रीमद भागवत कथा मारुती महाराज गीते यांच्याही गोड वाणीतून आपण सर्व श्रवण करत आहात। आज महाराजांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होते आणि माझे 2 शब्द बोलते। मी काही चुकलं तर माफ करा। विशेष मी तरुण मुलींना सांगू इच्छिते, आपल्या आई वडिलांनी दिलेल्या मार्गावर चालावे। आपल्या आई बाबा आपल्यासाठी जे मार्ग निवडतील ते आपल्यासाठी पुढे चालून भविष्यात खूप उपयोगी ठरतात। तसेच संतांनी दिलेले मार्गावर चला, आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। तसेच आपला पेहराव हा व्यवस्थित असला पाहिजे। सांगते ध्यानात येईना गेले, ध्यान करून सांग। खूप अजून पुढच्या वेळेस खूप बोलणार आहे तिचं इथं येणंच खूप मोठं बोलणं आहे। धन्यवाद बेटा। जे संत का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जा। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते। पोलीसवाले आहे बरं का, चांगलं असं कोणी अवकाशच दिला नाही ना, ते आहे प्रॉब्लेम। धन्यवाद। तर आज आपणाला काल्याच्या कीर्तनातून थोडासा काल्याचा प्रसंग घेऊन सामाजिक विषयावर चिंतन थोडंसं मांडणार आहे। मी शांत प्रशांत होऊन आपणाला श्रवण करायचं आहे। 1-1.5 तासामध्ये आपला कार्यक्रम पूर्ण होऊन जाईल। असं कोणीही वेळ जास्त घेतील असं चिंता करू नका। तर आज 7 दिवस गेल्या 7 दिवसामध्ये आपण जी सेवा केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारांनी आपण सेवा केली। कोणी कीर्तन केलं, कोणी प्रवचन केलं, कोणी यांची सोय केली, खायची प्यायची, स्वयंपाक केला, कोणी गायलं, कोणी वाजवलं, कोणी ऐकायला आलं। या वेगवेगळ्या प्रकारांनी आपण सेवा केलेली आहे आणि ती सेवा याच्यासाठी केली की परमात्मा आपल्यावर प्रसन्न व्हावा।
आणि प्रसन्न झाल्यावर काय होईल तर प्रसन्न झाल्यावर प्रसाद मिळतो. आणि आज प्रसादाचा दिवस आहे. सज्जन हो, जसं 1 महिन्यामध्ये आपली ड्युटी कमी जास्त केली तरी चालेल, परंतु पगारीच्या दिवशी मात्र कोणीही गैरहजर राहू नये. तसा आज कोणता दिवस आहे? पगारीचा दिवस आहे. आज 1 तारखेला पक्का राहा ऑफिसमध्ये. तसा आज प्रसाद म्हणजे पगार आहे. सर्वांनीच प्रसादाची आता प्रतीक्षा करायची आहे. एक सिद्धांत ठेवून आपण पुढे चालू. पैशानं मिळणारे पदार्थ असतात आणि भगवत कृपेनं जो मिळतो तो प्रसाद असतो. पैशानं काय मिळतं? पदार्थ मिळतात, प्रसाद नाही. आणि प्रसाद परमात्मा तेव्हाच देतो जेव्हा तो प्रसन्न होईल, तेव्हाच प्रसाद देतो. आणि प्रसन्न करण्यासाठीच हे 7-8 दिवसाचं हे भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, गाणं, वाजवणं. हे माहीत नसेल तरी त्याच्यासाठी आहे. गाना बजाना तो एक बहाना है, असली मकसद तो उसको रिझाना है. हे तर एक निमित्त आहे. म्हणून आपण आजपर्यंत सेवा केली ती देवाला प्रसन्न करण्यासाठी केली. आणि प्रसन्न कशामुळे करायचं आहे तर प्रसाद घेण्यासाठी. माऊलीची ओवी आहे, ज्यांनी शेतात पेरणी केली त्यांनी शेताकडे जावं, कपडीत ठेवणाऱ्यानं जावं. ज्यांनी देवाची पूजा केलेली आहे, शृंगार केलेला आहे, त्यांनी देवाकडे पाहावं. पेरणी करणाऱ्याने शेताकडे जावं, पूजा करणाऱ्याने देवाकडे पाहावं. आणि ज्यांनी अतिथीला देवाला संतुष्ट केलंय त्यांनी प्रसाद घ्यावा. पेरोनी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. प्रसन्न करून प्रसाद घ्यायचा असतो. जबरदस्ती करून प्रसाद मिळत नाही, दादागिरीनं प्रसाद मिळत नाही, गद्दारी करून प्रसाद मिळत नाही, रुपये पैशाची घमंड करून प्रसाद मिळत नाही. हे का सांगतो? गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अवतीर झाले धर्मरक्षण करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या कारणास्तव निराकार झाला परमात्मा, निराकार होता. आणि त्यावेळेस गोकुळच्या गोपाळांना एकत्रित करून जेव्हा ते आनंद घेऊ लागले देवाच्या संगतीचा, प्रसन्नतेचा, प्रसादाचा, तेव्हा अनेक देवांना असं वाटू लागलंय की अरे आपण गोपाळ का झालो नाहीत. कारण की गोपाळ होण्यासाठी, वारकरी होण्यासाठी पद, पदवी, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मान, सन्मान याला लाथ मारून यावं लागते तर प्रसाद मिळते. लक्षात यायला? प्रसाद केव्हा मिळतो? साऱ्या गोष्टी आपल्या संपून जावं लागतात. आपलं अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व माझं काहीच नाही, सत्ता परमेश्वराची आहे आणि मी ही देवाचाच आहे, असं जेव्हा शरणागती जीवनामध्ये येते तेव्हा प्रसाद मिळतो. मी अमुक आहे, मी तमुक आहे, जोपर्यंत तुमच्यात आहे तोपर्यंत प्रसाद. मी पाटील आहे, कलाकार आहे, कथाकार आहे, कीर्तनकार आहे, जोपर्यंत हे मी अमुक आहे
कथाकार, कीर्तनकार, कलाकार आहे असं वाटते तोपर्यंत बेकार आहे आणि मी कोणीच नाही असं ज्या दिवशी संपून जाईल त्या दिवशी प्रसाद आहे. देव लोक तरसू लागले. प्रसादासाठी पदवी सोडावं लागते. ब्रह्मा तरसू लागला, इंद्र तरसू लागला, सारी देवता प्रसादासाठी तळमळ करू लागले. काय करावं? पद सोडू वाटणं, प्रसाद घेतल्याशिवाय राहू वाटणं. अडचणीमध्ये आले बिचारे. आणि तेव्हा एक उपाय केला त्यांनी. गोपाळामध्ये आपण सामान्य माणसामध्ये बसू शकत नाही. एवढे मोठे माणसं, एखाद्या मोठ्या माणसाला असं वाटते की मी एवढी मोठी, मला नोकरी आहे, अमुक माझं वजन आहे समाजामध्ये, आणि कीर्तनामध्ये येड्या लोकांमध्ये जाऊन बसलो तर काय म्हणतील लोक, असं एखाद्याच्या मनामध्ये वाटतं. चिंता वाटते, भीती वाटते, लज्जा वाटते. तसंच ब्रह्मदेवाला वाटलं की प्रसाद तर मजा आहे प्रसादाची, पण जावं तर कुठं? सामान्य गोपाळामध्ये जावं लागतं. आता ब्रह्मदेव, बरं देव होऊन आलं तर प्रसाद मिळत नाही, गोपाळच व्हावं लागतं, वारकरीच व्हावं लागतं. आता काय करायचं? मग त्यांनी विचार केला की प्रसाद तर खायचा आहे गडे आणि पदवी तर सोडायची नाही. मग चोरून खाल्लं तर काय चाललंय, है की नाही? चोरून खाव तर कुठं मिळणार प्रसाद? तर त्यांना माहित होतं की सारे गोपाळगडी प्रसाद खाल्ल्यानंतर हात धुवायला कुठे येतात? यमुनेच्या डोहाला येतात. आणि जेव्हा त्या डोहामध्ये हात धुतील तर काय होईल? त्यांनी खाल्लेलं हाताचं चिकटलेलं जे काही प्रसाद आहे, खरकट आहे, ते पाण्यामध्ये जाईल आणि मग ते प्रसाद आपण खायचं आहे. मग पाण्यात पडलेला प्रसाद खायचा असलं तर काय व्हावं लागेल? देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे. काल्याची आमिषे देवजळी झाले मासे, काल्याची आमिषे देवजळी झाले मासे, काल्याची आमिषे देवजळी झाले मासे, काल्याची आमिषे देवजळी झाले मासे. ब्रह्मदेव मासोळी झाला. सगळे देव त्याच्या मागे आता सगळे निघाले. काय झाले? ते मासोळ्या झाल्या, मासोळ्या. आणि मग काय झालं? देव लोक मासोळी होऊन आले आणि म्हणून तर मासोळीला एवढं डिमांड आहे. है की नाही? वारकरी त्याला खात नाहीत, कारण की वारकऱ्याला या मोठेपणा करणाऱ्याचा निषेध आहे. मोठेपणा करणाऱ्यांचा निषेध आहे, अहंकारी लोकांचा निषेध आहे देवापासून. मासोळी म्हणून नाही, त्याचा निषेध आहे. आणि मग ते मासोळ्या होऊन आल्यानंतर कृष्णाला कळालं की हे अहंकारानं चोरून लपून प्रसाद खाण्याची अपेक्षा करतात. मासोळ्या होऊन आले तर आपण याला प्रसाद खाऊ द्यायचा नाही. म्हणले पोरं, रोज आपण यमुनेच्या डोहाला हात धुवायला जाता, आज जायचं नाही. म्हणजे कृष्णा, आज कसं काय जायचं नाही? म्हणजे तुम्हाला माहित नाही का, यमुनेच्या डोहामध्ये खूप मोठी सुसर आलेली आहे, मगर, काय म्हणतात त्याला, मगरी, मगरी, आणि गेलेल्या पोराला गिळून घ्यायली. मग ते म्हणले कृष्णा, हे हात भरून गेले सगळे, याला काय करायचं आता?
ते म्हणले काय करायचं म्हणजे टिरीला पुसून घ्या, टिरीला. बारके लेकरं कुठं हात पुसतात? टिरीला हात पुसून घ्या. मग कोणी प्रश्न केला की टिरीलाच का पुसायचा हात? तर प्रत्येक ठिकठिकाणी शरीरामध्ये देवता आहेत. इंद्र, चंद्र, सूर्य आहे की नाही? डोळ्याची देवता सूर्य आहे, जिभेची देवता वरुण आहे, हाताची देवता इंद्र आहे, पायाची देवता उपेंद्र आहे, मनाची देवता चंद्रमा आहे. असं प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे. आणि कुठेही ते अंगाला हात पुसलं तर तिथल्या देवाला मिळणारच, त्या देवाला. कोण्याही देवाला प्रसाद मिळू द्यायचे नाही. पण एक जागा अशी आहे की तिथं कोणताच देव नाही, ज्याला परमपुक जागा म्हणतात. माळ रान, कोणाच्याही मालकी हक्काची जमीन नाही. मग कुठं पुसायचं? त्या माळ रानाला पुसून घ्या. असं केलं, परंतु मोठेपणा करणाऱ्याला प्रसाद खाऊ दिला. टिरी सांगा ते हात. अभंग आहे. असं प्रसाद कोणाला मिळतो याच्यासाठी मी सांगालो की ज्यांनी भजन केलं, देवाला प्रसन्न केलं, त्याला प्रसाद मिळते. हे मोठे माणसं भजन केले का? ब्रह्मचंद्र इंद्र हे आपणच देव होऊन बसले, भजन कधी करतील? मोठे माणसांना देवाचं भजन करू वाटत नाही, त्याला प्रसाद मिळत नाही. आणि प्रसाद कृपेनं मिळतो आणि पदार्थ पैशानं मिळतात. पद, पदवी, पदार्थ हे पैशाने मिळायची वस्तू आहे. म्हणून प्रसादासाठी मात्र सगळं सोडल्यावर, पदार्थ सगळं जमा केल्यावर मिळतात आणि प्रसाद सगळं सोडल्यावर मिळते. दोन्हीतला फरक. पदार्थ भोगासाठी आहे, भोग सामुग्री आहे पदार्थ, आणि प्रसाद हे त्यागाचं फळ आहे. पदार्थ हे भोग सामुग्री आहे आणि प्रसाद हे त्यागाचं फळ आहे. आणि प्रसादानं काय होते तर माणसाच्या जीवनामध्ये शांती मिळते. त्यागात शांती निरंतरम. हे प्रसाद म्हणजे शांती आहे जीवनामध्ये. तुम्हाला सगळं मिळालंय पण शांती मिळाली नाही. ज्या दिवशी शांती मिळेल त्या दिवशी प्रसाद मिळाला म्हणायचं. आणि कशाला म्हणतात प्रसाद? थोडक्यात सांगून जातो. जसं आहे तसं, ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये संतुष्ट राहणं म्हणजे देवाचा प्रसाद आहे. कोणीतरी संतुष्ट आहे का? कितीही दिलं तर कमीच म्हणाले माणूस. संतुष्ट कोण आहे? नोकरीवाला नाही, हुंडेवाला नाही, कीर्तनवाला नाही, कुठलाच वाला नाही. सगळ्यांना कमीच म्हणाले, कमीच म्हणाले. संतुष्ट कोणी नाही. ज्या दिवशी संतुष्ट वाटायला आहे त्या परिस्थितीमध्ये समजायचं की याला देवाचा प्रसाद मिळाला. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. असं हे प्रसाद आहे. तर अशा प्रसादाची प्रतीक्षा करा. कोण्या प्रसादाची परीक्षा करा? देवाचा प्रसाद करा रे भोजन. 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 अधिकारी कोण कोण, अधिकारी कोण कोण, देवाचा प्रसाद करा रे
देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल अधिकारी कोण कोण. चला, तर हे प्रसाद आहे. प्रसन्नता, शांती हे देवाचा प्रसाद आहे. तुम्ही आम्ही खाणारा प्रसाद हे तर रोज खातोच आपण. दही, लाही, भात, वरण हे प्रसाद आहे. देवाच्या दरबारात आल्यानंतर ते बी प्रसादच आहे. पण तो पुन्हा भूक लागते आणि खाल्यानंतर. आता प्रसादाची प्रतीक्षा करायची आहे तर सज्जन हो, प्रसाद घेण्यासाठी पात्र लागते की नाही? काही ताट लागेल की नाही? ताट वगैरे, प्लेट, ताट ते कसं असावं? खरकट असावं की शुद्ध असावं? शुद्ध असलं पाहिजे. आणि ते शुद्ध करण्यासाठी तर हे 7-7 दिवस कथान कीर्तन हे शुद्ध करण्यासाठीच तर आहेत. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो म्हणून आमचं अंतकरण, आमचं चित्त शुद्ध करण्यासाठी सप्ताह आहे. सप्त्याचं प्रयोजन ध्यान ठेवा. कशासाठी सप्ताह असतो? केवळ करमणुकीसाठी, मनोरंजनासाठी, खर्च करण्यासाठी, मजा येण्यासाठी नाही, तर चित्त शुद्ध करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि ते शुद्ध झालेल्या ताटामध्ये प्रसाद परमात्मा देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पण त्याची प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षा करणं म्हणजे काय? त्याचं भजन करीत राहणं. प्रतीक्षा म्हणजे असं असं कपाळाला हात लावून वाट बघायचं नाही. नामस्मरण करीत राहा. विक्रेतु कामा किल गोपकन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, दध्यादिकं दध्यादिकं मोहवशादोचत् गोविंद दामोदर माधवेति. गोविंद गोविंद दामोदर माधवेति. अशी देवाची सारखी स्तुती, प्रार्थना, भजन, नामस्मरण करीत राहणं म्हणजे प्रतीक्षा करणं. हे प्रतीक्षा आहे. नामस्मरणाने परमात्मा प्रगट होतो. गोकुळामध्ये नामानं प्रगट झाला परमात्मा, भजनानं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सतत भजन, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः. नामाची दृढव्रती व्हा. नाम घेणारा व्रत, त्या व्रतामध्ये दृढता आली पाहिजे की सतत नामस्मरण करायचं आहे. आणि मग परमात्मा प्रसन्न होतो, प्रगट होतो आणि प्रसाद देतो. आणि या पद्धतीनं गोकुळामध्ये परमात्मा प्रगट झाले. शुद्ध ताट झालं त्यांचं. भजन करून करून आले परमात्मा. आता कसे आले काय नाही तुम्ही नेहमी ऐकत राहता. भगवान कृष्ण परमात्म्यापाशी पृथ्वी गेली, ब्रह्मा गेला, स्तुती केली, प्रार्थना केली. क्षीर समुद्रामध्ये परमात्मा होता. देवानं सांगितलं या लो चला धर्मरक्षणा करण्यासाठी. ते पुढे आले. गोकुळामध्ये गोपाळ झाले. भगवान कृष्ण परमात्मा मागाहून आला आणि वसुदेव देवकी बंदीशाळेमध्ये होते, कंसाच्या राज्यामध्ये होते. त्या बंदीशाळेमध्ये कृष्णाचा जन्म झाला, अवतार झाला. तिथून वसुदेवानं टोपलीमध्ये घेतलं. पाऊस चालू होता, मध्यरात्री होती, झिमझिम पाऊस होता, श्रावण मास होता, बुधवार होता, वसुनाम तिथी होती. वसुदेवानं टोपलीत घेतलं. कथा का सांगायला किती वेळ. तिथून घेऊन गेलं गोकुळामध्ये.
कृष्णाला ठेवलं नंद यशोदेच्या घरी. तिथून एक मुलगी जन्माला आली होती, ती होती आदिशक्ती. तिला घेतलं. माया होती, ते गोकुळातून मथुरेला घेऊन गेली. झाली कथा. महाराजांना काल्याचं कीर्तनच सांगाय नाही. आता सांगलं की नाही? सांगले ना, बस झालं का? काही लोक असा प्रश्न करायला की त्यानं संस्थेत शिकाय नाही, त्याला काल्याचं कीर्तनच येत नाही, त्याला कीर्तनाचं काहीच माहित नाही. आता प्रचार चालू आहे आता सध्या. तू काय दिवा लावायला असते संस्थेत जाऊन? समाजाची दिशाभूल करणं, समाजाला लुटणं, हे संस्थेचा संस्कार आहे का? अरे समाजाला जागृत कर बाबा. संस्थेतून आलास तर संस्थेची इज्जत तर ठेव, कमीत कमी लाज तर ठेवा त्या आळंदीची, आहे की नाही? काही म्हणाले, तुटलं की काही बोलायला. माऊलीचे सिद्धांत काय आहे, त्यांचं संविधान काय आहे, त्याची लाज ठेवली पाहिजे आम्ही, आहे की नाही? नुसतं नाव सांगून नाही जमणार. कुठेही राहा सज्जन हो, माऊलीच्या समाधी जवळ राहा की नका राहा, पण हात जोडून प्रार्थना करून सांगतो की माऊलीच्या विचाराच्या जवळ राहा, सिद्धांताच्या जवळ राहा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माऊलीच्या पायथ्याशी पडून राहून विचारापासून दूर जाईल तर कदापि कल्याण होणार नाही. असंभव, हे शक्य नाही. जाता जाता ध्यान आले सांगून द्या. विचाराशी सहमत राहा, संमत राहा, संबंधित राहा, आपलं कल्याण निश्चित. हजारो कोस दूर राहा, पण महाराजांच्या विचारांच्या जवळ राहा. महाराजाच्या जवळ राहा नका राहा, पण विचाराच्या जवळ राहा, आपलं कल्याण निश्चित आहे, असं मला सांगायचंय. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने तिथून अवतार घेऊन गोकुळामध्ये काम सुरू केलं. रांगायला सुरुवात केलं. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावोणी धरीती गवळणी. गवळणी धरू लागल्या. रांगत रांगत उभं राहिला, पळू लागला, चोरी करू लागला, दह्या दुधाची खाऊ लागला. इकडे कृष्णानं आपली एक समिती तयार केली आणि तिकडे कंसाला कळालं होतं आपला वैरी गोकुळामध्ये वाढत आहे. त्यांनी आपली तिकडे समिती तयार केली. दोन बाजू झाल्या. इकडे कृष्णाची पार्टी आहे एक, आणि कृष्णाच्या पार्टीमध्ये काय पदार्थ आहेत? दही दूध तूप लोणी, दध्यादिकं मोहवशादवोचन गोविंद दामोदर माधवेती. यांच्याकडे खाणं असं आहे, सात्विक आहार. आणि तिकडल्या पार्टीत काय होतं तुम्हाला माहितच आहे. माहित नसलं तर धाब्यावर जाऊन बघा. कंसाकडे तिकडं तयारी झाली, इकडं कृष्णाची तयारी, तिकडं कंसाची तयारी. संघर्ष आहे. एक कृष्ण विचारधारा आहे, एक कंस विचारधारा आहे, एक सात्विक विचारधारा आहे, एक आसुरी विचारधारा आहे, तामसी. दोन विचारधारेचा संघर्ष आहे. विजय कोणाचा? कंस विचारधारेचा विजय कधीच होत नाही. कृष्ण विचारधारा विजयी आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो. जिकडं तिकडं कृष्ण आहे, तिकडं तिकडं विजय आहे. अशा ह्या दोन पार्टी आहेत. तुम्ही कोण्या पार्टीच्या आहात तुमच्या तुम्ही बघा. सात्विक आहाराकडले कृष्णाच्या पार्टीचे आहेत, आणि बाकीचे जे मांसाहारी आहेत ते कंसाच्या पक्षातले. विजय कोणाचा? म्हणून दही दुधाची महिमा वर्णन केली. सात्विक आहार, गोकुळ असं नाव आहे. काय नाव आहे त्याचं? जिथं गायी आहेत भरपूर,
कुळ शब्दाचा अर्थ समुदाय. कुल कुल गोकुल, कुल म्हणजे समुदाय. गो म्हणजे गाई, गोकुळ म्हणजे गायांचा समुदाय. आणि बघा अशा पार्टिशन झाले त्या बी काळामध्ये, आता बी पार्टिशन चालूच राहते. एक श्लोक आहे, माझा चष्मा नाही आणाय का? ठीक आहे. एक श्लोक आहे, त्या श्लोकाचा अर्थ सांगतो आणि पाहायचेच म्हणलं तर आणायला होतो चष्मा, तसं काही नाही. तर एक श्लोक असा आहे, मृगा मृगे है, मृगा मृगे है. हरणाचा एक कळप असतो, हरणच एका जागी असतात, गाई एका जागी असतात. तुरंगा घोडे आपल्या आपल्या जागी असतात. प्रत्येक प्राणी ज्या त्या स्वभावाचे प्राणी, ज्याचा जसा विषय आहे, व्यसन आहे, ते लोक एक समुदाय बनतो त्याचा. ऐकले का कधी? बिडीवाले एका जागी येतात, तंबाखूवाले एका जागी येतात. ज्याचं जे व्यसन असेल ते निंदा करणारे एकीकडे बसतात. सगळे एका जागी कधीच बसत नाहीत समुदायामध्ये. शहाणे एकीकडे बसतात, मूर्ख एकीकडे बसतात. त्यांची एक टोळी असते, एक समुदाय असते. हे पंचतंत्र नावाच्या ग्रंथातला श्लोक आहे. समानशील व्यसनेषु सख्यम. त्या श्लोकाचा शेवट काय आहे? समानशील व्यसनेषु सख्यम. समान व्यसन आहे ज्याचे, त्यांचं समान व्यसनांचं सख्य आहे. आणला श्लोक आलेला आहे. मृगा मृगे संग मनोव्रजन्ति, गावश्चे गोभिस्तुरगास्तुरंगे, मूर्खाश्च मूर्खे सुधयः सुधिभिः, समानशील व्यसनेषु सख्यम. पाहून घ्या, तुमचं मोबाईल काढून बघून घ्या. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये श्लोक मिळते, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. त्याचं नाव आहे पंचतंत्र मित्र भेद. 305 श्लोक आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा श्लोक मिळतो. हरण एका जागी राहतात. हरण आणि डुकर एका जागी बघलो का? नाही ना. तसंच ज्या विचाराचे व्यक्ती त्यांची एक टोळी बनते असे. म्हणून कृष्णाची एक सात्विक अशी एक मांदी आळी जमा झाली, मंडळी, आणि कंसाची आपली एक मेजॉरिटी झाली. राक्षसांची त्यांनी एक जमाव तयार केला. मीटिंग बसली, म्हणले कृष्णाला मारायचं आहे, माझा वैरी आहे, तर कोण मारायला जाणार? त्याच्यासाठी सुपारी ठरली होती, जे कोणी माझा वैरी कृष्णाला मारील त्याला अर्ध राज्य मी देणार. काय ठरलं? पाहून घ्या. आजकाल कोणी फुकट मारतील का कोणाला? बरं, सुपारी घेऊन मारणारे सज्जन राहतात काय? किती गुंड असतील त्या मथुरेमध्ये, आणि त्याच्यामध्ये कोणीही तयार होईना गेलं. त्यावेळेस एक बाई तयार झाली. बघा धाडस तिचं कसं आहे. एक बाई पूर्ण देशाचा विकास करू शकते, आणि एकच बाई सगळ्या देशाचा विनाश करू शकते. एवढी शक्ती स्त्रीमध्ये आहे. कृष्ण हे सत्य तत्व आहे, कंस हे अहंकारी तत्व आहे. अहंकारी मिथ्या तत्व कधी सत्याला कधी मारू शकत नाही. आणि मग ते बाई तयार झाली. तिचं नाव काय? कंसे पाठविली मायावी पुतना, देवोनी असतना बारे मारी, देवोनी असतना बारे मारी. कंस पाठविली
ही पुतना हे मैया सनाबाजी हे ते मैया सनाबाजी कंसानं पाठवून दिली. आपल्या स्तनामध्ये दुधामध्ये विष भरली, ती गेली. कृष्णाला पाजविण्याचा प्रयत्न केली, परंतु कृष्ण हे सत्य कधी मरत नाही. सत्य शाश्वत आहे, सनातन आहे, अनादि आहे, ते कधी मरत नाही. आणि जे मारायला गेली तीच तिथं संपून गेली. खूप मोठी कथा आहे, तुम्ही भागवतात ऐकलेलंच असेल, म्हणून मी त्याचा विस्तार करणार नाही. त्याच्यानंतर दुसरा तयार झाला, मोठा बोलणारा. सगळे राक्षस जमा झाले आणि म्हणले, कंसाला सांगू लागले की मला आम्हाला असलं बारकं काम सांगू नका. कृष्ण एक छोटस बाळ आहे आणि आम्हाला हे पर्वत उचलून आणायला सांगा, काहीतरी मोठं काम सांगा. असले बारके काम सांगल्यावर आमच्या ताकदीची इज्जत का? आमच्या बळाचं भूषण आहे का? नाही 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 नाही, हे असं बरोबर दिसत नाही. त्याच्यामध्ये कंस म्हणला, अरे कोणीतरी तयार व्हा मारायला. मग निघाला एक राक्षस पुढे आला. म्हणले ठीक आहे. महाबळ नावाचा दैत्य होता. काय नाव त्याचा? महाबळ. म्हणजे त्या गावामध्ये सगळ्यात बलवान राक्षस. त्यांनी विडा उचलला, मी कृष्णाला मारतो, मला अर्ध राज्य तुम्ही द्या. ठीक आहे म्हणले, जा. मारायचं कसं? तर एक लक्षात घ्या, जे सत्य आहे त्याचा विरोध करणारे असतात आणि ते आपल्या असली स्वरूपामध्ये समोर येऊ शकत नाहीत. सत्याचा विरोध करणारे त्याच्या समोर येण्याची हिंमत, विरोध करायचा आहे मनामध्ये पण समोर येण्याची हिंमत नसते. त्यावेळेस त्याला आपलं रूप बदलून यावं लागते, कपट छळ करावं लागते मायबाप. आणि मग त्या महाबळ दैत्यांनी सोंग घेतलं. जगाला जर फसवायचं असेल, जगाला विश्वासात घ्यायचं असेल, या समाजाला आपल्या विश्वासात घ्यायचं असेल, तर सगळ्यात मोठा उपाय आहे महाराज होणं. सगळ्यात मोठा उपाय काय? साधू होणं. जानकीला, सीतेला विश्वासात घेण्यासाठी काय व्हावं लागलं? रावणाला. आणि हनुमानजीला विश्वासात घेण्यासाठी काळनेमी राक्षसाला काय व्हावं लागलं? साधू व्हावं लागलं. ज्या वेळेस कपटी लोकांनी समाजाला विश्वासात घेतलं, त्या वेळेस त्यांनी साधूचाच वेश घेतला. सर्वात नंबर 1 चा उपाय कोणता आहे विश्वासात घेण्याचा? महाराज व्हावं. महाबळ नावाचा दैत्य महाराज झाला. कांद्यावर जानवं, गळ्यामध्ये माळ, हातामध्ये पंचांग, पोकळ काष्टा, धोतर, मोठा गंध लावलेला. आणि अशा वेशामध्ये गोकुळामध्ये प्रवेश करत होते. बघा कपट कसं आहे, विश्वासात घेण्याची तयारी कशी आहे. म्हणून सध्याच्या काळामध्येच नाही, पूर्वीपासूनच असं झालेलं आहे. आणि आता तर आपणाला इतकं सावधान राहणं गरजेचं आहे आमच्या लोकांपासून. आमच्या म्हणजे महाराज लोकांपासून कोणीही विश्वासात जाऊच नये. पहिली गोष्ट, खूप सोय करा, सेवा करा, पण विश्वास कोणावर करू नका कृपया. आता असलं कीर्तन तर तुम्हाला कोणी सांगणार नाही. कोण घेईल असल्या अंगावर गोष्टी? आगाव आपल्याच पायावर आपण तोंडा कोण पाडून घेईल? कठीण आहे. मग थेट गेला गोकुळामध्ये यशोदेच्या घरी. पंचांग पाहणारा ब्राह्मणाला अशी बातमी कळल्याबरोबर माता यशोदेनं आवाहन केलं, घरामध्ये बोलवून घेतलं, पाट टाकला, पाटावर बसवलं भटाला आणि सांगितलं की आमच्या मुलाचं भविष्य काय आहे पहा. महाराजांनी लगेच पंचांग काढलं. हे पंचांग बघायलाच आला होता. महाराजाला सांगितलं, काय पाहिजे ते दक्षिणा मिळेल तुम्हाला, आमच्या इथं काही कमी नाही, परंतु चांगलं काढा भविष्य. आता पैशानं चांगलं निघते काय? पंचांग काढलं त्यांनी.
पाहायला सुरुवात केलं, नाकडोळे असे मोडले, जरा तोंड वंगळ केलं. माता यशोदा म्हणाली, काय झालं, माझ्या लेकराचं काही शांती किंती निघाली काय? ते म्हणलं, शांती नाही, हे सगळ्या कुळालाच शांत करणार आहे, मुळावर जन्मलेला आहे. मग महाराज काय उपाय आहे, काही साधना आहे का? साधना काहीच नाही म्हणले. एकच उपाय आहे, गळ्या इतकी गार करावून ह्या पोराला पुरून टाकावं, असं सांगितलं त्या ब्राह्मणाला. माता यशोदाचं मन धग केलं, घाबरली ती. अरे असं काय म्हणता महाराज, काहीतरी उपाय सांगावं, कोणाला तरी आपलं लेकरू पुरू वाटेल काय गार खड्डा करून. त्यावेळेस भगवान कृष्णाला ते सहन झालं नाही. पाळण्यामध्ये झोपून होता बाळ कृष्ण. ही गोष्ट ऐकली, आज्ञा केली त्या लाकडांना, त्या पाटाला, समस्त वस्तूला, सगळ्यांना की जरा या कपट्याचं स्वागत करा थोडस. विठंबिला भट, विठंबिला भट, विठंबिला भट, विठंबिला भट, विठंबिला भट, विठंबिला भट, विठंबिला ब्राह्मणाच्या पाठीत पाठ बसला. घाबरला ब्राह्मण, पळायला लागला. लाटणं आलं चुलीच्या घरातून, त्याच्या तोंडामध्ये बसलं. ओरडता येत नाही, आवाज काढता येत नाही. मुसळ बी पाठीवर बसू लागलं. पळून जाण्याच्या बेतात होता. चौकटीच्या बाहेर पडणार एवढ्यामध्ये एक बाज होती, सूम तुटलेली, ती आडवी आली. त्याच्यात अडकून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, पण ते बाजत अडकल्यामुळे जानवं बी तुटलं, धोतर बी गळालं. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे, अशी फजिती झाली. सत्याचा विरोध करणारा कितीही महाबलशाली असला तरी त्याच्या जीवनामध्ये एक दिवस त्याची फजिती निश्चित आहे. कोणीही सत्याचा विरोध करू नये मायबाप. देवाचा विरोध करणं आहे सत्याचा म्हणजे. आता देव कुठेही शोधू नका, जिथं सत्य आहे तिथं देव आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल, कागा दावीला जगदा का. सत्य, ज्याच्या बोलण्यात सत्य आहे तिथं परमात्मा आहे, व्यवहारात सत्य आहे तिथं परमात्मा आहे. देवाचा शोध सत्यामध्ये घ्या, सत्यामध्ये नाही, सत्यामध्ये. काय आम्ही सत्यामध्ये शोध घ्यायलो, सत्यामध्ये शोधा, देव शोधला जाईल. सत्यामध्ये दर्शन करा देवाचं. म्हणून धर्म न दुसरं सत्य समाना, दुसरं धर्म नाही, सत्यासारखा धर्म नाही, सत्यासारखा देव नाही, सत्यासारखा व्यवहार नाही, जीवन नाही. असं महाबळ दैत्य गेला पळून, नागवा झाला आणि मथुरेमध्ये जाऊन पोहोचला. कंसाने विचारलं कसं झालं, त्यांनी सांगितलं मोठं मोठं बोलणाऱ्याचं असत होतं. हे का झाली घटना. मग महाबळ गेला,
तृणासूर, बकासूर, अगासूर, शक्तासूर असे शेकडो दैत्यांनी प्रयत्न केला आणि त्यावेळेस ते काही नाही जमलं. त्यावेळेस एकटाच कृष्ण होता आणि थोडा टणक झाल्यावर त्यांनी काय केलं, सर्वांना आवाहन केलं. अभंगाचं पहिलं चरण. याल तरी यारे लागे, यारे लागे, याल तरी यारे लागे, यारे लागे, याल तरी यारे लागे, यारे लागे.